आणि तुमच्या इथल्या आमदाराचं तर मला कौतुक करावं वाटतंय संजोग भाऊ. ते बोलताना असं बोलतात की एवढं अजितदादांचं सांगतात जसं काय पक्ष स्थापनेपासून हे राष्ट्रवादीतच होते. अरे तुम्ही फक्त 302 मध्ये नाव आलं म्हणून शिपूट घालून पळालेला आहे. तुम्ही काय आम्हाला सांगताय. आज लोणावळा येथे आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आलेले महाराष्ट्राची आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पद्मविभूषण पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, खरं तर वेळ भरपूर झालाय आणि बापना साहेब एवढ्या उत्साहात पवार साहेबांचं स्वागत लोणावळा शहरातल्या युवकांनी केलं हे बघितल्याच्या नंतर ज्यांना वाटतं की आम्ही स्वतःच्या बळावर आमदार झालो, आज त्या लोकांना निश्चितपणाने कळेल की तुम्ही स्वतःच्या बळावर नाही तर पवार साहेबांच्या नावावर कामावर आमदार झाला. तालुका अध्यक्षांनी सांगितलं की आज पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण केला जातोय. खरं तर ज्या पवार साहेबांनी MIDC आणली, ज्या पवार साहेबांनी या भागात औद्योगिक वसाहत निर्माण केली, आज त्या पवार साहेबांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम घेतले म्हणून जर तुम्ही पदाधिकाऱ्याला पदावरून काढत असला तर यारी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. तुम्ही सगळे काय केलाय. आणि तुमच्या इथल्या आमदाराचं तर मला कौतुक करावं वाटतंय संजोग भाऊ. ते बोलताना असं बोलतात की एवढं अजितदादांचं सांगतात जसं काय पक्ष स्थापनेपासून हे राष्ट्रवादीतच होते. पक्ष स्थापनेपासूनचा माणूस एवढा बोलणार नाही तेवढे हे बाबा बोलतायत. ह्यांना म्हणायचं 1.5 दिवसात आणि कोल्ह उसात. तुम्ही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगावा कुणी वाढवला म्हणून. तुम्ही आम्हाला सांगावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण हे नवलच आहे. अरे तुम्ही फक्त 302 मध्ये नाव आलं म्हणून शिपूट घालून पळालेला आहे. तुम्ही काय आम्हाला सांगताय. आज देशामध्ये काय परिस्थिती आहे. 15 दिवसापूर्वी बापना साहेब, मी एका सराफाच्या दुकानात गेलो आणि सराफाच्या दुकानात गेलो, माझ्या एका मित्राची 24 कॅरेट सोन्याची अंगठी होती. म्हणलं ती मोडायची. मित्र म्हणला चला सराफाच्या दुकानात. सराफाला ती अंगठी दिली. सराफाने ती अंगठी बघितली आणि म्हणला अरे ही डुप्लिकेट अंगठी आहे. मी 2 मिनिटं खालीवर बघितलं. परत माझ्या खिशात एक बेंटेकची अंगठी होती. ती अंगठी सराफाच्या हातात ठेवली. तो म्हणला हा हे 52 कशी सोन आहे. मी खालीवर बघितलं. म्हणलं भाऊ अगोदर कुठे कामाला होते. ते म्हणला मी गव्हर्नमेंट जॉबला होतो. मी म्हणलं कुठे गव्हर्नमेंट जॉबला होते. म्हणले मी निवडणूक आयोगात कामाला होतो. आता अशी परिस्थिती काहीशी देशामध्ये झाली. ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तो पक्ष फोडला नाही तर तो पक्ष चोरला गेला. ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी अस्मितेच्यासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली, आज तो पक्ष चोरला. महाराष्ट्रात आणि देशात पक्ष चोरायची पद्धत कधी नव्हती, पण मागच्या 2014 पासून आता पक्ष चोरायची पद्धत निघाली. काही लोक बापनासाहेब आपल्याला, काही लोक म्हणतात वाईट वाटतं की पवार साहेबांची शेवटची निवडणूक कधी आहे. अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. वडिलांचं छत्र जर 100 वर्ष असलं तर आपल्याला वाटतं ते अजून 10 वर्ष असलं पाहिजे. आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. याच्यासारखं वाईट वाटणारी गोष्ट कोणती नाही. अरे राजकारणात तुम्ही काय गेला हे गावातल्या शेंबड्या पोराला माहिती आहे. आज गावातलं शेंबड्या पोरग देखील काय म्हणतंय भ्रष्टाचाराचा एकच दारा तुरुंगापेक्षा भाजप बरा. तर तुम्ही गेला तर सुखाने राहावा. पण ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं, आमदार केलं, मंत्री केलं, खासदार केलं, उपमुख्यमंत्री केलं, त्या पवार साहेबांच्यावर आज तुम्ही बोलताय. हे बोलताना तुमच्या मनाला थोडी देखील लाज वाटत नाही. एक बाजार गुंगा उठतो आणि तो म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का. आता उद्या संजय भाऊ हा बाजार गुंगा याच्या घरी जाऊन याच्या बापाला
जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का, तर रवल वाटून दिला. कारण ह्या दिशेने हे लोक चालले. आज त्रास द्यायची पद्धत सुरू झाली. पण जे जे त्रास देत आहेत त्याला युवकांना विनोद, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, ना संघर्ष ना तकलीफ, ना संघर्ष हो ना तकलीफ हो, तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आणि आज आपल्या महाराष्ट्राचा धर्म टिकवायची निवडणूक आहे. पवार साहेब कुणासाठी लढताय? पवार साहेब महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढताय. आज कार्ल मार्क्सने एक आव्हान केलं होतं बापनासाहेब की जगभरातल्या कष्टकऱ्यांनो एक व्हा, कामगारांनो एक व्हा. आता भारतीय जनता पार्टीने आव्हान केलंय की भ्रष्टाचारांनो एक व्हा आणि आमच्या पक्षात या. आम्ही तुमचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या पक्षात येणार नाही. आमच्या पक्षात या आणि मग भ्रष्टाचार करा, अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी घेतली आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आदरणीय पवार साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचंय. जे जे लोक पवार साहेबाला सोडून गेले बापनासाहेब, त्यांना मी नेहमी एकच गोष्ट सांगत असतो की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही. म्हणून उद्या जे जे पवार साहेबांना सोडून गेलेत त्या सगळ्या लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवायची, एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागा दाखवायची का सगळ्यांना पवार साहेबांना सोडून गेलेला? नक्की का? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.